हं? असं आहे. वेदांत कठीण आहे, मोक्ष कठीण आहे असं काल शंका घेतली नाही. पण कठीण पुन्हा करताय. जसं व्यवहारामध्ये तुमच्याकडे जर किंमत असली वस्तूची तर वस्तू घेणं कठीण नाही. मला जर पोहता येत असलं तर नदी पार करून जाणं कठीण नाही. स्वयंपाकाची सामग्री सगळी तुमच्याकडे असली तर स्वयंपाक करणं काही कठीण बसा बसा आता मी पाच तुम्ही हातपाय तर घ्या भाकर करायला काही पण सामग्री नसली आणि बाई करणारी नसली तरी तशातलाच हा प्रकार आहे की म्हणजे साधन येत. कारण शेती करायला साधनच लागतं, अभ्यास करायला साधनच लागत, स्वयंपाक करायला साधनच लागतं. साधना त्याच साधनाशिवाय ते साध्य होत नाही. साधन अनेक त्या साधनाचं साध्य व्यवहारात अनेक पण साधक मात्र ज्याचा त्याचा जरा बाकीच्या गोष्टी ध्यानात नाही आल्या तरी हरकत नाही. पण मुख्य गोष्टी आणि त्याच्या ज्या युक्त्या आहेत त्या मात्र आणि त्याला एक आपला विश्वास होण्याकरता शास्त्राचं प्रमाण युक्ती या दोन गोष्टी असल्या की साधकाला काय होतं ते साध्य होत. व्यवहारामधलं साध्य अनेक त्यातली साधक सुद्धा अनेक सर्वाला वेगळे ते पण परमार्थात मात्र साध्य एकच कोणतं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ज्या आनंदाचा कधीही बाध होत नाही, ज्या आनंदाचा कधी ईट येत नाही, या आनंदा कधी नको असं वाटत नाही. मला सांगावर तुम्हाला कधी झोप नको वाटते कोणाला बी, कोण्या जातीतल्या कोण्या धर्मातल्या कोणाला झोप वाटतच नाही नको म्हणून झोप असावंच वाटते. कारण झोपेमध्ये काय मग झोप कशामुळे आवडती, विषय कशामुळे आवडतात की बघा तुम्ही आनंद होत असला तरच आवडत. आपले जे एक माणसं कम आवडते त्यांच्या भेटल्यावर काय होत असत आपल्या जातीचं, आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं. आता आपल्या गावामध्ये आपण कधी रामराम नाही घालणार, पण बाहेर गावी काशीला इकडं तिकडं तुम्ही का आले बाबा, वा 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 खूप आनंद झाला. बघा बरं गावाकडचे एका गावचे गावाकडचे भेटले की इथं रामराम नाही फामराम नाही काही. तसंच आपल्या देशातला मनुष्य जर परदेशातल्या देशात गेला तिथे जर भेटला तर खूप आनंद. आला तो आपल्या देशातला आपला आहे. जिथे जिथं आपलेपणाचा समज येतो तिथे जिथं आनंद. तसंच सच्चित आनंद हे आपलं काय रूप आहे. ते जर लक्षात आलं तर त्या आनंदाला काही नाही. पण काही काय म्हणते की ते डाव वडे कठीण आहे, ते सुळावरली पोळी आहे असं हा आहे ना, आवड बी आहे आणि सोपं किती आहे, आवड किती आहे. आता समजा महाराज सांगते की डोळा उघडल्यावर सूर्य पाहणं किती समोर डोळा न उघडताना आवड लयच आवड. उजाड केला तर अंधार जाऊन उजाड होणं काही, पण उजाड न करता अंधार घालीन खोऱ्याने साखरे महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं होता की अडाणी गाव होतं, त्याला इकडचं काही ज्ञान नव्हतं. ते संध्याकाळ दिवस मावळा तिथे अंधार घालण्याकरता कामाला लागायचं. कोणी खोरं घे, कोणी टोपलं घे, कोणी भगोना घे, कोणी अंधार घरातला हुसकायचा आणि बाहेर नेऊन टाकायचा.
टोपल्याने फरे उचलायचं आणि रातभर, आणि मग ते दिवस निघला की मग उजाड पडायचं. मग त्याला वाटायचं की आता भरून टाकला गेला. पण त्या गावामध्ये बुद्धिमान मनुष्य दादासारखे आले. लोक झोपायचे ते हे कामाला लागले. आता म्हणजे कशामुळे लागले असं काय आपल्याला काही माहित नाही. आपण नवीन काय दुसऱ्या दिवशी काम नाही झालं मग काम पाड पुन्हा कामाला. आणि म्हणजे झोपायच्या वेळेस तुम्ही काम झोपणं काय म्हणजे अंधारामुळे आम्हाला झोप येत नाही. आणि काय करतो इतका माग असलेला त्या अकलीचा त्याने काय नाही केला, वापर नाही केला. हा तर मग ते म्हणले गड्या आज मी बी करतो. नका नका तुम्ही पाहुणे तुम्ही सगळे बसा म्हणले. त्यांनी ते घर्षण करून अग्नी प्रगट केला. अग्नी प्रगट केला की घरातला अंधार कारण हे लय सोपं आहे म्हणले. आता घालवे ना वडे का साधन भेटलं नाही ते. तसं जन्म मरण घाल अवघडे का वाईट आहे का परमानंद लय अवघडे का आनंदच. आणि आपल्या ठिकाणी काय केलं नाही. आज्ञा म्हणजे न कळणं म्हणजे जसं आहे तसं ते पर्याय शब्द आहेत. हे कसे येत मला तरी असं वाटतं प्रत्येकाला आपण मागे चिंतन झालेले आता पुन्हा येईल चिंतन की एक विशेष आहे आणि एक सामान्य. दोन रूप प्रत्येक वस्तूचं काय ते मोबाईल म्हणून हे सामान्य. पण कोण्या कंपनीचं आहे किती किमतीचं आहे हे काय त्याचं पुन्हा त्याच्यात काय काय सोय आहे. फोटो निघतो का एवढं निघतो का रेकॉर्डिंगच होती दिसती का चित्रासहित दिसतं हे त्याच्यात काय येतं ते त्याचं काय. आणि मोबाईल तसं मी प्रत्येकाला मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जीवाला त्याच्या अस्तित्वाचं काय काय म्हणून आहे म्हणून आहे म्हणून काय तुम्हाला सुद्धा मी कोणी असू द्या शिकलेला असू द्या न शिकलेला असू द्या डिग्रीवाला असू द्या सुखी असू द्या दुःखी असू द्या त्याला मी हे कोणतंही त्याचं ज्ञान आहे ते ब्रह्मरूपाचं आहे. पण आता तिकडं काय आहे त्याचं विशेष ते आहे कसे न बदलणार. बरोबर आहे ते आहे कसं आहे जसं अग्नी कसा आहे उष्ण तसं ब्रह्म कसं आहे एक झालं हे त्याचं विशेष आहे. आहेच पुन्हा काय निष्ठ आहे का बर कधी मध्ये आहे का सतत आहे दादा. आणि ते सतत त्याला काय ज्ञान आहे म्हणजे सतत आहे असं काय आहे ज्ञान म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे कोणाला त्याला कुणाचं त्या दुसऱ्याच. तिसरी गोष्ट त्याचा नाश होत नाही ती वस्तू आनंद रूप असते. ज्या वस्तूचा नाश होतो ती वस्तू दुःख रूप असते. तिचा जर बदल होत नाही तर ती आनंद रूप असायला पाहिजे. कशी म्हणजे सतत असणं सतत आहे असं ज्ञान आणि ज्या अर्थी सतत आहे नाश होत नाही. आणि पुन्हा दुसरी गोष्ट बाकीच्या गोष्टी ज्या आवडत्यात ना त्या गोष्टी अनुकूल असल्या तर आवडतात. ब्रह्म कसे अनुकूल नाही अनुकूल रूप आहे. कसं आहे ते व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला बाकीच्या गोष्टी आवडत्यात ना त्या आपल्या सुखाला हेतू असल्या तर आवडतात. हो बायको जरी असली सुखाला हेतू असली तर आवडतात. नवरा जरी असला सुखाला हेतू असली तर असली तर सोडून जाते. सुखच नाही तर मग काय काम तसं. मी असंच ऐकलेलं आहे कुठंतरी चांगलं घर बांधलं पण त्या घरात सुखच व्हायना. कोणी हे बिमार पडत ते बिमार पडत
अनेक उपाय करून पाहिले. ते एक जाणता भेटला त्याला, ते अरे म्हणजे तुमचं घरच तुम्हाला दुखाला काय मी काय करा एवढं हे करून हो म्हणले तुम्ही बघा झोपडी बांधून राहा पण ह्या घरात नाही. नाही एक एक काय होईल पुन्हा अरे बापरे बिमार नाही नकोच म्हणले. त्यांनी काय केलं ते घर इकलं आणि दुसरीकडे घेऊन बांधलं तर चुकी झाली. आता काय झालं काय सोडलं का धरून बसले. घरामुळं घर कसं होत असत. अहो ते घर नाही निर्जीव घर सोडित नाही. हे सजीव घर सोडत ते नकोच म्हणतो बा. हे सुटल्यावर मला काय होईल. तुम्ही त्या पंचदशीतला श्लोक काय पितात पुत्र प्रिय पुत्रात पिंड प्रिय पिंडात इंद्रिय प्रिय इंद्रियात प्राण प्रिय मन आणि प्राणात परम परम प्रिय आत्मा. पण आत कधी बी ध्यानात घ्या. मला समजू न समजू निश्चय हो न हो पण एक गोष्ट तर चांगली ध्यानात घ्या. मी शब्दाचा जो अर्थ आहे तो सच्चिदानंद आत्मा आहे. हे असं कानावर आलं नाही. मराठा आहे हिंदू आहे मुस्लिम आहे या जातीचा आहे या गावचा आहे या नात्याचा आहे असं काय भेटलं. सगळ्यालाच ऐकायला हे भेटलं 99 किती आणि एकालाच ऐकायला भेटलं. खाली कोण भरणार. किती बडबड करून कोरड पडत सगळे म्हणायले आम्ही थोरात आहे हे बुद्धवंत आहेत हे खासदार आहेत हे अमुक आहेत हे सोळंकीबाई येतात ह्या कोणत्या येतात पवारबाई येतात हे असं काय झालं. त्या उघड्याबाई येतात कोणतं खरं वाटत तरी पण कोणतं खरं आहे. तस ह्या विवेकाने व्यवस्थित निवाडा झाल्यावर जीव ब्रह्म ऐक्य ते मी आहे असा समजायला आणि निश्चय व्हायला काही वेळ लागत नाही. पण हे समजूस तर मात्र मांडी मोडेल नाही. आधी तर थांबच नाही. आता चलताना येताना किती वेळ जड आहे ते त्याला जडच जाणत ते चेतन आहे ते चेतनच जाणत ते जडन चेतन जडन चेतन चलत बाबा कवा शिक्षेत असं भानगड होत म्हणून लक्षात येत नाही. या शास्त्रामध्ये बुद्धीची गती होण्यास प्रथम वेदाध्ययन व्याकरणादी अंगे आणि सांख्य न्यायादी गहन शास्त्राचे अध्ययन ज्यास चांगले झालेले असेल त्यासच वेदांत शास्त्र प्रथम शब्दता कळेल म्हणाले. शब्दता म्हणजे शब्द देह कशाला म्हणा ते कशाचा आहे असं काय होईल. तसं आधी लेकराला शब्द शिकते का अर्थ शिकते. शब्द म्हणजे काय तो खुणा आहे. शब्द सगळे ध्वनी रूप असले पण त्याच्या काय त्या घट ही काय ती ध्वनीची काय शब्दाची खून आहे. आणि त्या घट शब्दाचा अर्थ बारीक गळा आणि मोठं पोट असं एक मातीचं भांड काहीतरी भरून ठेवण्याकरता कुंभारांनी केलेलं त्याला अर्थ म्हणे. शब्द लहान लेकराला शिकित नाहीत नाही का. लिहा शब्द अर्थ लिहा हाना लिहून गृहपाठ शब्द शब्दाचे काय केलेले शब्द देते ते तुम्ही काय करा बरं का गाय त्याचा अर्थ लिहू ना.
पुन्हा त्याच्यात क्रियापद ते सगळं झालं. मग ते शिक्षण, त्याचं नाव शिक्षण. तसं इकडे शब्द, शब्दाचा त्यातही पुन्हा अध्येता चांगला मिळाला पाहिजे. त्याला आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे. आधी शब्दच नाही कळाला, अर्थ काय कळलं नाही. देश कालाची अनुकूलता पाहिजे. पुन्हा बघा कशा अडचणी. देश निर्भय पाहिजे. आता पोलीस वरी चाललं युद्ध, इथं जर भांडण करू लागले कोणी, हे त्याला काठी मारायला, ते त्याला काठी मारायला, हे त्याला शिव द्यायला, ते आपल्याला ऐकू, तुम्ही ऐकू शकत नाही. ऐकणं चांगलं नाही का? चांगलं नाही का? पण ते शब्द कानावर पडायले म्हणजे त्या जागेवर तर इकडे यायला ना. तसं वरी जर युद्ध असलं तर तुम्ही स्थिर राहू शकत नाही. काय झालं युद्धाचं? काय झालं? शांत झालं, त्याला त्याची जिरिली असं काहीतरी म्हणजे नाही. हा बरं झालं. तिकडे जर जास्त वाढत आलं, मुंबई बसवर आलं, महाराष्ट्रात लयच पेटलं बाबा ते, मग काय होईल? नाही येतं का तुम्ही? हा, ते कुठंतरी सुरक्षित, म्हणजे सांगायचं तात्पर्य आपण स्थिर काय तर देश अनुकूल पाहिजे. पुन्हा काल पाहिजे चांगला. बरोबर नाही, बिघडे आमच्या घरात तर का नाही कधी शिकलं नाही. लयच बिघड. आता कोणाला बोलायला लाग नाही. हो का तू करायची असं, त्याला काय म्हणे. पहिलं वेगळं होतं, आता काल बदलला. देश, काल, वस्तू या सगळ्या काय पाहिजे. अवघड कशामुळे सांगायले. देश काल अनुकूलता पाहिजे. काल अनुकूल पाहिजे, देश अनुकूल पाहिजे, वस्तू अनुकूल पाहिजे. हो, वस्तू अनुकूल नसल्यावर आवडत नाही. हा, गुरु शिष्याच्या प्रकृतीचे स्वास्थ्य चांगले पाहिजे. आता ऐकणारा शिष्य, त्याचं दुखायला डोकं, सांगणाऱ्याचं दुखायला पोट. आता कसं काय मिळू बसून? सांगणाऱ्याची प्रकृती चांगली पाहिजे, ऐकणाऱ्याची प्रकृती चांगली पाहिजे, स्वयंपाक करणाऱ्याची प्रकृती चांगली पाहिजे, खाणाऱ्याचं आरोग्य चांगलं पाहिजे, म्हणजे जेवण्याचा आनंद होईल. बघा किती सुंदर सांगतात. आणि प्रतिबंधाचा अभाव असला पाहिजे. स्वास्थ्य पाहिजे आणि प्रतिबंधाचा, ह्या बाकीची प्रतिबंधाचा अभाव, घरातली परवानगी पाहिजे, मग आवडत हो. पण आमच्या बाई होते त्या बोराडे बाई, वारल्या बिचाऱ्या, त्र्यंबकराव बोराडे त्यांची आई, ती परतोची होती. ते तिथं महाराजांना ऐकायला जात होती ती लहान असताना. कुठं? तिथं ऐकायला येत होती लग्नाच्या आधी. तिनं ती संस्कार, ती मोठ्याचा मामला, घराच्या बाहेर निघायचं, सेलूला राहायला. तिचे मालक वारले ना, काही दिवस पुन्हा बाहेर निघायचं नाही आपल्याला. गेला तर ती ऐकायला मोठा तिथे पहिले तिने मस्त आनंदात असायची ती. ही गोष्ट ऐकून ज्याला कळाली ना, त्या कोण्या स्थितीमध्ये काय राहते. आणि असं जर वर्म नाही कळालं ना, अध्यात्मबुद्धी राहिली ना, हा मग त्याला किती बी धुपण निघू द्या. कशाच तुम्ही बघून घ्या, मला नाही सांगायचं. पण जराशी झटका बसला की म्हणून गुरुची प्रकृती, आता महाराजाची प्रकृती चांगली पाहिजे. महाराज काय करते सांगते, ते सांगायलेत, पण ऐकणारची अनुकूलता पाहिजे ना. अनुकूलता असली तरी आपल्याला जायला वेळ भेटन ऐकायला. अनुकूलता नसली तर ते कठीण का, त्याच्यामुळे कठीण. हे जरा ध्यानात घ्या बरं का. हे लोक म्हणजे लयच अवघड आहे, इतकं नाही म्हणून अवघड.
नुसत्या सामुग्रीची अनुकूलता असली तर वेदांताचे प्रथम शाब्दिक ज्ञान होणार. म्हणजे ऐकायला ऐकून 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 इंद्रिय किती आहेत? 5 आहेत. कर्म इंद्रिय किती आहेत? 5 आहेत. पंचप्राण किती आहे? 5 आहेत. शरीर म्हणजे काय? 25 तत्वाचा संग्रह आहे, संघात आहे. असं काय होईल? ही नुसत्या शाब्दिक ज्ञान उत्पत्तीची कष्टमय स्थिती आहे. पाठ अंतर आमच्या त्या मुक्ताबाई त्या होत्या ना, पाठ करायचे ते आम्हाला सांगायचे, हो असं आहे, असं आहे, असं आहे. काय केलं त्यांनी? तसं आपल्याला सुद्धा लहान लेकराला सुद्धा शाळेत मास्तर काय करतात? पाठ करायला धडा धडा एक पाठ म्हणा, 1 1 11. सकाळी सकाळी असते ते 1 2 मुलं उभं करते, मास्तर टेबलवर राहत सुरू. त्या दोघांनी म्हणा मागच्यानी हळूहळू म्हणा. त्यांनी काय झालं पाहिजे? मग इथं घालून दृढ अपरोक्ष ज्ञान उत्पत्ती स्तर, ते ज्ञान पुन्हा काय होलं पाहिजे? भूत भविष्य वर्तमान प्रतिबंध किती असतात ते विचारूच नका. आता हाताचं झकलं हो, पण आमची आई म्हणायची नवरा मेला, लहान लहान पहिली जिम्मेदारी यायला खायला कसं खाऊ. लहानाचे मजुरी करणार होते आम्ही देणार तर. ह्या आमच्या बाईसाहेब घराच्या बाहेर कधी निघू दिल्या नाही किंवा निघायची. आता आमची आई म्हणायची लहानाचे मोठे करणं झालं, पण पुन्हा त्याचे लग्नाची हे कोणते लहानाचे मोठे कसे तरी होते ना हो, पण त्याचे पुन्हा लग्न त्याची काय हे सोय हे कोण्या कालाची. आता यायला काय खाऊ घालावं ही. म्हणजे ह्या तिन्हीचा काय पाहिजे? प्रतिबंध नसला पाहिजे. हे सगळं आपल्याकडे असलं तरी सर्व भविष्य वर्तमान प्रतिबंध किती असतात हे ते विचारूच नका. आता तुमचं कोणती अडचण यायची, कोणती अडचण यायची, कोणती अडचण. मुलंच झाली एखादी राखी बांधायला, अडचण अडचण म्हणजे दुःख. सगळ्या मुलीच झाल्या ओवाळायला, गौराया काहीच नाही झालं. काहीच नाही झालं तर ते म्हणतो एखादं पोरगी हो का पोरगी लहानपण तरी. आता हे काय हे असा अडचणीच्या अंतकरण असल्यावर हे बोध होण्याची त्याचं लक्षच नाही दिलं. सर्व अडचणीमुळे ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञान म्हणजे 16 वर्षी पोळीच आहे. एवढ्या जर अडचणी पाहिल्या, एखादं म्हणलं संसार हेच अडचणी असतात, तू लग्नच करायचं नाही. तर एवढ्या अडचणी त्याच्यापेक्षा असं होईल ना. ते म्हणतो एवढं होईन बाबा, हे त्याच्यापेक्षा जे आपलं आहे ते सोडू द्या. अडचणी जीव ब्रह्म म्हणजे 16 असे जे पूर्व आचार्याने व आधुनिक संतांनी म्हटले आहे. म्हणले ना हे अवघड हे पूर्वी लोकांनी म्हणलं काही यायनी म्हणलं, ते साधना शांत खरे आहे व्यवहारामध्ये खरे. त्याचप्रमाणे ज्ञान उत्पत्ती नंतर परमानंद प्राप्ती मुळीच कष्ट नाहीत, हेही आमचे म्हणणे तितकेच खरे आहे. ज्ञान झाल्यावर उजेड गेल्यावर अंधार जाणं तितकेच खरे आहे. असे दोहीचा मेळ आहे असं साखरे महाराजांनी आपल्याला काय केलेले. प्रपंचात दुःख भोगाचे प्रसंग अनिवार्य आहे. प्रपंचात दुःख भोगाचे प्रसंग अनिवार्य आहे. संसारामध्ये यांनी दुःख होईल, त्यांनी दुःख होईल, त्यांनी दुःख होईल असं काय केलेले.
दुःखच आहे ना संसारामध्ये. पावला पावलाला कोणी बोल मनासारखं नाही बोल, हे दुःख ठेस लागली की दुःख. आता ठोक ठोक हिशोबाने जर पाहिलं तर काही शरीर संबंधाने दुःख, रोगराई होणं, काही इंद्रिय संबंधाने दुःख, दिसणं न दिसणं, काही मना संबंधाने दुःख, काही भोगा संबंधाने दुःख. दुःखाला काय नाही अंत नाही. परंतु त्या दुःखानुभवाबरोबर सुखाचाही अनुभव आहे. सगळं दुःख असतं, कोणी केलंच नसतं. पण कधी कधी सुखाची झलक, पण त्या सुखाच्या झलकामुळं तुझ्या इतकं दुःख सहन करते. तुम्हाला मागायला सांगितलं का दिवसभर रानामध्ये आहोत, घाम गाळू गाळू काम करू करू लाकडं तोडू तोडून घेते, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन, आणि घरी आल्यावर तिने निसता असं पाहून हसावा आले. पुन्हा यायच्या कानाला टाईट असते. हे गाडीवर असलं तर गाडीचा हरण, पुन्हा गाडीची ही पप्पा आले, ही गाडी आपली नाही. नुसतं आवाजावून त्याच्या हे किंवा चलण्याचा जे आवाज आहे त्या आवाजावून बुटावून मग त्या बाईने हसत जर पाहिलं त्याच्याकडं, दिवसभर घाम गळूस तर काम केलेलं त्याचा. आता यायला सुद्धा बाळपणा ते किंवा गर्भावस्थेमध्ये काय त्रास झाला, हे खाऊ नको ते खाऊ नको, पण बाळातीन होऊन ती स्वतःला आई समजली, त्या लेकराला पाहिलं त्या बाळपणाचं दुःख विसरती. आणि जेवणामध्ये जेवण चांगलं झालं तर मला किती हाताला हे पोळालं ती सुद्धा काय होती. म्हणून तर ते नुसतं दुःखच का सुख बी, म्हणजे सुखाने काय होतं दुःख, म्हणून त्याला इकडचं दुःख घालवायची आणि परमानंदाची प्राप्तीची इच्छा होत नाही. त्यामुळे प्रपंच टाकवत नाही. हो, प्रपंच दुःखरूप नाही का टाकवत नाही असे तुम्ही वर म्हटले आहे, हे खरे. त्यांनी म्हणलं होतं हे एका दृष्टीने खरे आहे वर जर पाहिलं तर. परंतु सर्व जीवांच्या इच्छेचा मुख्य विषय काय असे पाहू गेलो तर जीव मात्रास यत्किंचितही दुःख संबंध रहित नित्य व अपार सुख आपणास असावे, हाच त्यांचा इच्छेचा मुख्य विषय आहे. तुम्ही म्हणतात संसारामध्ये दुःख बी आहे सुख बी आहे, पण बारकाईने विचार केला, जवारी गोरवर केलं तर बरोबर वाटत. बारकाईने जर विचार केला, सगळ्यांचं जर असं सर्वेक्षण केलं, तुम्हाला खरं सांगा दुःखच आवडत का दुःख नकोच वाटत. म्हणून महाराजांचे तुम्हाला शब्द आठवत असते. महाराज म्हणते की दुःख व्हावं म्हणून प्रयत्न करतो का दुःख दुःख घालण्यासाठी. संसारामध्ये जे आपल्याला उपाधी संबंधाने दुःख व्हायले, ते दुःख जावं म्हणून आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो का ते व्हावं म्हणून. इथं किती जरी अजून पाणी घातलं, सब दुःखों का हाल का सब दुःख का मेल, मिळावून का जावं म्हणून. आता सर्व दुःखामध्ये मरणाचं दुःख सुद्धा त्याच्यात आलंच ते, पण आता तिकडे लक्ष आहे का इकडे जास्त. त्यांनी सांगितलं नाही का त्याच्यावर लक्ष. समस्या काय, मरण ही समस्या नाही का, कोणची समस्या. मग इथे जावं सगळ्यात मोठी समस्या. संसारामध्ये प्रयत्नाने म्हणा प्रारब्धाने म्हणा सुख झालं नाही का राहिलं नाही. नाही राहिलं तरी त्याला काही नाराजी नाही. त्याला वाटतं पुन्हा अजून काय होईल, पुन्हा मिळेल. आज पैसे खर्चले पुन्हा आपला धंदा केला की पैसे. त्याचं आजही सुख नाही झालं तरी उद्या आपल्याला सुख होईल.
अशा सुखाच्या आशेवर हा असे आढळून येईल. कारण सर्व जीवांना त्यांच्या अदृष्टानुसार थोडेफार सुख प्राप्त होत असतातच. सर्व जीवांना त्यांच्या अदृष्टाप्रमाणे थोडंफार सुख असतं, पण तेवढ्या सुखावर त्यांचे समाधान न होता आपणास अपार सौख्य असावे अशी इच्छा असते. आपला स्वभावच असा आहे. थोडं मिळालं, आता पगार आहे समजा, पगारीचे पैसे त्याला ठराविक भेटते, तरी पण त्याला वाटतं नाही नाही, ते तर आपले आहेत, त्याच्यात तसं नाही. त्याला तर आहेच, पण त्याला काय वाटतं जरा जास्त म्हणल्यावर त्याला काय करावं लागतं, त्याला जास्तच करावं लागतं का कसं, जास्त हा घावाच करावं लागतं का कसं. तिथून अधर्मात काय होती. बघा, आपणास अपार सौख्य असावे अशी इच्छा असतेच. आता आपण जशी कल्पना करू, आता विचार करू. साखरे महाराज म्हणतात, ईश्वराने एखाद्यास अपार सौख्य मूळ व्याधीसह देण्याचे कबूल करून नंतर असेही सांगितले की ते अपार सौख्य शिराळ शेठाच्या राज्य प्राप्तीप्रमाणे 3.5 घटकेचे नाहीसे करून टाकीन. असे त्या 3.5 घटके पुरते रोग सहित अपार सौख्य तुला देऊ का. तर तो ईश्वर भक्त ईश्वरास असे म्हणेल की मला अपार सौख्य तर द्यास, पण ते रोग रहित व नित्य राहील असे द्या. रोगासहित नको. आपले गुंडा महाराज आले होते, त्याने कीर्तनातून सांगितली एक गोष्ट अनुभवाची. बघा, संसारात कशा समजूते. मोठी फेरवेल गाडीतली गाडी होती त्या, आणि ते 10 साखरदान कारखान्याचा मालक होता त्या गाडीत. आणि ते नौकर, इकडचा नौकर आला ते सामान उतरायला, ते गाडीत पाहू लागला. कोण का पाहायला काय भाग्यवान म्हणून ते असं ते बोलू लागलं. त्यांनी ते ऐकलं. कुणी नाही, त्या गाडीवाले कारखान्यावाले. ते म्हणले तुला गाडी आवडली बाबा, फारच चांगली हो. म्हणजे आमच्या नशिबात कुठे. तुला म्हणजे मी आज देतो. काय देतो? 25 लाखाची गाडी. पण म्हणली एक काम आहे, मला मुळ्या दे म्हणे. मुळ्या असून भगतणार तुला आहे का म्हणले. नाही म्हणले मला मुळ्यात आहे. दुखत का. नाही म्हणले, मला साखर आहे, बीपी आहे, मुळ्या दे. तू काय कर, एवढे माझे रोग घे. नको रे बाबा, तुमची गाडी. म्हणजे ते म्हणाले की तुम्हाला केवळ सुख पाहिजे का दुःख मिश्र सुख पाहिजे. केवळ सुख पाहिजे. किंवा एक विचारसागर मध्ये उदाहरण आलेलं आहे की 2-4 दिवसाचा उपाशी माणूस आहे, आणि त्याला सांगितलेले की तुम्हाला उपाशी तुम्हाला जेवायचं का. हो म्हणले, काय करा, काही बी द्या म्हणले. पण ते अन्न दिलं त्यांनी, ते म्हणले त्याच्यात विष कालवलेले, ते थोडं थोडं बाजूला सारा, आणि मग बाकीचं. ते म्हणले अजून एखाद दिवस उपाशी राहू, पण विष खाऊन तृप्ती होणार नाही का. विष खाऊन तृप्ती होणार नाही का, त्याला पुन्हा जीवन राहणार नाही. त्याच्यापेक्षा ते विष रांधले रस सोय, माऊलींनी लिहिलेले, विष रांधले रस सोय, जेवणारा ठाऊकही होय, ते ताटची लवंडून जाय जयापरी.
ते पुन्हा खाईन बसला बसला जाऊ द्या म्हणजे मरण आलं पण जेवून घ्या असं म्हणेन का त्याच्यापेक्षा मी उपाशी मरण पण हे विष खाणार नाही तसं तुम्हाला सुख पाहिजे का पण कसं आहे ते पाहून सुख कसं आहे विषमिश्रित ऐकून सुख कसं आहे विषमिश्रित चाकून वास घेऊन त्याचे मग उपाधी काय असते पुत्र संघादी हे आलं सगळं स्वर्गातलं सुख असलं तरी विषमिश्रित म्हणजे ते संपूर्ण विषमिश्रित म्हणजे कोणाला मग न संपणारे आपण मग कोणतं सुख पाहिजे सगळा विचार सागर मध्ये दुसऱ्या तरंगामध्ये साखरे महाराजांनी खूप सांगितलं असा जर विचार केला ते पूर्वपक्ष म्हणतो तुमच्या वेदांताचा अधिकारीच नाही कोणी सगळ्याला सुख पाहिजे आणि त्याला विषयातून आणि त्या आपल्या आपल्या परीने मिळवायला लागले तुमच्याकडे कोण येईल बर सुख पाहिजे तर त्याला अनुकूल विषय मिळाला सुख तुमच्या परमानंदाची जन्म मरण्या दुःखाचे कोण निवारण करायला म्हणून तुमच्या या ग्रंथाचा नकाश बंदच करा म्हणून तर याला गिराईक कमी तुम्ही म्हणता एवढा बाजार कम भरत नाही आता बाजार भरत नाही का बाजार हे भरवीत नाही गुरुजी सांगायचे म्हण कीर्तनाला या सुद्धा म्हणून लग्नाला या म्हणून कीर्तनाला या म्हणायचं काय त्याला नाही यायचं तू ते म्हणले आता महाराज म्हणल्यावर कसं का नाही म्हणावं मग त्याच्यामुळे आम्ही आता महाराज म्हणल्यामुळे आले का मुक्त होण्यासाठी आलो त्याच्या म्हणूच नका आणि त्याला जर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची तीव्र इच्छा झाल्यावर ते या म्हणेन का नाही म्हणलं तरी म्हणून तर भानगडी ही आहे ना साधन चतुष्टय संपन्न अधिकाऱ्याचं हे काय पण इथं आल्यावर मग नसला तरी पण ऐकून ऐकून काय होईल त्या जागेवर येईन की हो रोग रहित व नित्य राहील असे द्या बाबा आम्हाला शरीर जरी कसं असलं तर जास्त दिवस टिकणार आणि रोग नसलेलं असं शरीर द्या म्हणेन का शरीर द्या म्हणेन संसारातलं सुख कसं द्या जास्त दिवस टिकणार मिश्रित नसलं पाहिजे लक्षात आलं ना ते कारण काही काही गोष्टी फोडून सांगितल्यावर काय होतं नाही तर मग शब्द तर ऐकून शिराळ शेठच्या प्रमाणे अल्पकाळ नको व त्या सुखास रोग संबंधही नको अल्पकाळ बी नको 2 पॉइंट रोग संबंधही नको अशा प्रकारच्या जीवाच्या इच्छेवरून असा सिद्धांत काढावा लागेल की जीवाच्या इच्छेस दुःख संबंध रहित अपार दुःख संबंध रहित व अपार पण नित्य सुख प्राप्ती हाच विषय आहे आता त्याला माहित नाही का त्याला इच्छा नाही त्याला मोक्ष मिळते असं त्याला शब्द माहित नाही का त्याला त्याची इच्छा नाही पण त्याच्या त्या समजुतीन तर समजावं की कशाची इच्छा करायला मोक्षाचीच करायला त्याला मोक्ष हा शब्द माहित नाही अत्यंतिक दुःखाचे पण लक्षण मात्र तथापि असे नित्य परम सौख्य कोठे आहे हे जीवांना माहित नाही कोठे आहे हे माहित नाही का त्याला इच्छा नाही आणि स्वभावत आहे का शिकून आहे शिकून नाही स्वभावत आहे म्हणूनच सुखाचा आभास दाखविणाऱ्या विषयाच्या नादी लागून ईशतः सुखाच्या आभासाने जीव केवळ दुःख पात मात्र भोगीत आहे आता तिथं सुखाचा आभास व्हायला बायकोकडे पाहून लेकराकडे बघून पैशाकडे बघून असा काय व्हायला त्याला काय पाहिजे सुख पाहिजे म्हणून ते तिथं रमला त्याला तर त्याला माहित नाही म्हणून इकडे येईन बाल्यावस्थेत विद्यार्जन न करता
खेळण्यात मुला सुखाचा अनुभव येत असतो. आता लहानपणी त्याला खेळण्यात आनंद वाटतो, म्हणून त्याला अभ्यास जास्त करावा वाटतं. आमच्या घरच्या पोर मम्मीची म्हणते अभ्यास कर, अभ्यास कर, खेळायलो ना. आता काय म्हणजे सुट्ट्या हो मी आम्हाला तर आता सुट्ट्यात तर खेळू द्या. शाळेत असताना बी कोणी ते गोट्यान ते चेंडू ते पप्पा पप्पा पप्पा, नाही तर मग मोबाईल. अभ्यास कर, अभ्यास म्हणले की घेतेत पुस्तक खालीवरी करतेत, काहीतरी लिहितेत ते गुंडाळून झाला अभ्यास. कशात लक्ष जास्त. बाल्यावस्थेत कुणाचाही कार्यक्रम, बाल्यावस्थेत विद्यार्जन न करता, विद्या संपादन न करता खेळण्यात मुला सुखाचा प्रत्यक्ष अनुभव का परोक्ष. आणि शिक्षण शिकून डिग्री मिळवून नोकर लागण हे जास्त लक्ष कशात राहील. उधारी मध्ये पैसे मिळतील 5 रुपये जास्त. नगदी 2 रुपये भेटले आपल्याला. नगदी खर्च होता काय भेटले 9 नगद 13. कोणता धंदा चांगला आहे 9 नगद. आमचं जीव आज्ञेने ह्या विषयात गुंतलं तर काय नवले का. आता अरे मोक्ष कव्हान गुरु भेटते कव्हा सांगते काय कुणी पुढचं पाहिजे. पहिली तर गोष्ट पुढचं कोणी आजचं पहा बाबा. अनुभव येत असतो. माता पित्रे त्यास खेळण्यात दुःख आहे, विद्यार्जनात पासून महान सुखाचा लाभ आहे असे पुत्राच्या कल्याणाकरता कळकळीने सांगता असतात. अरे आम्ही नाही अभ्यास केला रे म्हणून आम्ही ओळण खांदायलो. आम्हाला वाटतं तो ओळण खांदून अशी आम्हाला काय येईल पुढे ते हे जन. म्हणून रोग्याचं एवढं दुःख वाटत नाही तेवढं डॉक्टरला खऱ्या वाटत आहे. त्याला महान रोग झालाय आणि याचा जर निवाडा नाही झाला तर हे कोणाला वाटतं. रोग्याचं मरण डॉक्टरला वाटतं आणि हे म्हणून तुम्हाला भजे खा वाटते कोणाला. माईला काळजी लेकराची सांगतेत ना. माईचं लक्ष लेकराचं लक्ष ठेवू द्या. ते कुठे खेळत आहे कोण्या खेटर बसली. हे खेटर पांढरा घ्यायचा का डिझाईनबाज घ्यायचा, चप्पल कोणती गोंड्याची घ्यायची का सगळं लक्ष कुठं. हे लावल्यावर बरं होईल का ते लावल्यावर बरं होईल, केस ठुल्यावर बरं होईल का चेपी केल्यावर बरं होईल. पण बहुत करून तो उपदेश तात्कालीन सुख आभासामुळे त्यास रुचत नसतो. त्याला कुठं वाटतं मातृपितृ वाक्यावर एकदम विश्वास ठेवणारा पुत्र विरळाच असणार. आई वडिलाच्या ह्याच्यावर बोलण्यावर विश्वास ठेवणारा. त्याचप्रमाणे अनादि अविद्येने मोहित होऊन तात्कालीन विषयांना निमग्न झालेल्या जीवाची स्थिती आहे. ते सगळे जीव कशात रमले, विषयातच रमले. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे आहे अवघड यमदंड, मारिती झोडीती शंका. शंका हे आपल्याला गुंतलेल्या माणसाला कसोरी काढायचा हळूहळू. साखरे महाराजांनी शंका समाधानाने या ग्रंथात काय करायचं विषय प्रवेश केलेला. शंका अशी स्थिती असली तरी, हे तुम्ही सांगितलेलं आम्हाला लाख पटायले. हे तुम्ही सांगितलेलं अशी असली तरी जीव दुःखरूप आहे या प्रत्यक्ष अनुभवाची वाट काय. कोणाला विचार कसं काय. आता हा मला 10 चांगले वाटेल, 10 जाऊन विचारा.
साक्षात याच्या डोसक्यावर टोक दिसायला, पण ते फुलाचं आहे का काट्याचं आहे त्याला जाऊन कोणाला मोदी देशाचा राजा आहे, पण त्या युद्धामुळं आता हे पावसाची अवकाळी आहे, पुन्हा हे पुन्हा झेंडे घेऊन आम्हाला काय करावं हे ते आणखी काय करावं. आता काय मोदीने नुकसान केली का निसर्गाने केली, पण भांडण कोणाचं त्यासाठी आम्हाला निवडून दिलं का हेच तुम्ही राजे झाले का काय काय. त्याच जीवाला जरी विचारलं संसारात जरी सगळं असलं तरी पण त्याला शेवटीला मरण दुखत काय म्हणते ते बघा. अशी स्थिती असली तरी जीव दुःखरूप आहे, या प्रत्यक्ष अनुभवाची वाट काय. कोणाला लेकरू नाही म्हणून दुःख, कोणाला लेकर चांगले नाही म्हणून, कोणाला लेकर आम्हाला सांभाळीत नाही. आता या माणसाला त्या स्थिती पोराकडे राहावं तर एक कुठं तर म्हणले अमेरिकेला, एक कुठं म्हणजे नाशिकला, एक कुठं तर म्हणले ह्याला कोण्या लेकरापाशी राहावं. त्याच्यासाठी राहावं तर तिथे मग मी एकलाच आहे का. पिक्चर मी पाहिला होता, तेच मस्त होता. त्याच्यामध्ये सख्य लेकर 3 आणि मांडलेलं आपलं प्रेमाने एक होतं दुसऱ्याच बाग भाई पहा तुम्ही अजून तुम्ही याच्यावर मोबाईल त्याला म्हणा बाग दाखवा आम्हाला पूर्ण पाहन, मग मला उद्या सांगा. तेच भारी खेळ जीवनावर आपल्या सगळ्याच्या. हे जसं वेदांत अनुभवत आहे का तशी ते सुद्धा कर्मणुकीचं नाही, आपल्यावर आपण ध्याना घ्यावा आणि सुधरावा यासाठी ते काय करते कामचे काम तुमचं नामची नाम. लय सुंदर त्या नवरा बायकोचं बी इतकं प्रेम दाखवलं. त्याचा चष्मा फुटलेला असतो, चष्म्याला पैसे दिलेले असते, एका डोळ्यानेच पाहतो. बायकोचं आलेलं पत्र असं पाहत ते मुलगा त्याला ओढ मिळवतो कोणा शेवटीला मास्तर असतो तो, चांगले काम केलेले असते त्याला प्रकाशित होते, लय जाहीर होते, त्याला ओढ मिळवतो. त्यावेळेस ह्या पोऱ्याला वाटतं आपण त्याचे सख्य येत आपल्याला हाका मारी, ते त्या पोरला हाका मारतो, मांडलेल्या पोरला हाका मारते. आणि हे बसते तोडमोड, एकाचं लग्न झालेलं नसतं दोघाचं काही असं म्हणजे सांगायचं तात्पर्य त्याच्यातून ते त्याला ते नको नको म्हणते. ते म्हणत नाही, त्यांनी काही काही अडचणीला त्याला काय केलेलं हे म्हणतं आमच्याकडे राहायचं का, ते म्हणतात तुमच्याकडे राहायचं का, ते त्यानं ही परिस्थिती आहे. सगळी परिस्थिती अशी म्हणून जीवाला ते म्हणतो जीव दुःख असा अनुभव प्रत्यक्ष असताना तुम्ही त्याला म्हणता की तू ब्रह्मरूप आहे, काय कसं मिळ बस कुठे भेटन, एक चाललं पूर्वी आणि एक चाललं कसा मिळ बसन हे. म्हणून हे सगळे सर्वनातून बसल्यावर काय होते म्हणजे बसायला काय हे सगळ्या समस्या कवा संपात्या. आज काही एक संपन, उद्या दुसरी संपन, परवा दिवशी आणि एक दिवस एकही समस्या राहणार नाही. आणि त्याला वाटत आलं हे तर मी तर हे सगळे लक्षण मजेतच बसायले, असं काय होईल. तुम्ही चांगले असं म्हणून जमणार नाही. आपल्याबद्दल आपल्याला ऐकायला भेटल्यावर हे रे भाग्यवान आहेत, हे रे आपण भाग्यवान, असे इतक्याने जमणार नाही. वास्तविकता हा प्रश्न शिल्लक राहतो, याबद्दल काहीतरी विचार सांगणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही याबद्दल काहीतरी बोला, हे प्रश्न शिल्लक राहतो, सांगणे आवश्यक आहे. गुरुजी काय सांगतात, साखरे महाराज काय म्हणतात, सांगणे आवश्यक. तुम्ही आता सांगा म्हणालेत ना, आधी तर ऐकायला तयारच नव्हते. आता तुम्ही काय म्हणाले, सांगा गाड्या, हा सांगणं आवश्यक. तर त्याच्याबद्दल काय म्हणते, तीन त्यांनी प्रश्न केलेले. ब्रह्म पारमार्थिक सत्य आहे,
पारमार्थिक म्हणजे आता आपल्याला ऐकून ऐकून कळलं. पारमार्थिक म्हणजे ज्याचा तिन्ही कालात, तिन्ही काल म्हणजे भूत भविष्य वर्तमान नाही ठरत नाही. तिन्ही देशात म्हणजे देश परिच्छन नाही, काल परिच्छन नाही, वस्तू परिच्छन आणि तिन्ही अवस्थेत जागृत स्वप्नाने एक तीन गोष्टी जरा पक्क्या ध्यानात घ्यायला. या तिन्हीवरच सगळा परमार्थ काय आहे. काय ब्रह्म पारमार्थिक सत्य, कनिष्ठ सत्य आणि आपलं घर पारमार्थिक सत्य के व्यवहारिक शरीर पारमार्थिक सत्य व्यवहारिक. मग व्यावहारिक सत्य म्हणलं गाव नाव सट म्हणायचं, पण व्यावहारिक वापरायच्या मस्त वापरायच्या. मी अमुकच आहे, मी तमुकच आहे, मी ह्याच वयात आहे, मी त्याच वयात आहे, असं काय करायचं. डोळे झाकून म्हणायचे. पण पारमार्थिक ब्रह्म पारमार्थिक सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. आता मिथ्या शब्दाचा अर्थ सत असत विलक्षण आणि निर्वचनी. रज्जूवर भासणारा सर्प मिथ्या असतो त्याप्रमाणे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं निषेधांना, रज्जू सर्पाकार जगडंबर. रज्जूवरी मिथ्या, चित्तीवरी रजत, हाता डोळा दिसे, रज्जूवारी भाषे सत्य सर्प मिथ्या का म्हणायचं. दोरीचं ज्ञान नाही म्हणायचं का हाय म्हणायचं. दोरीचं ज्ञान झालं तर नाही, दोरीचं ज्ञान नाही झालं तर हाय म्हणायचं का नाही म्हणायचं. आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, त्याला अनरित असं आपलं चिंतन झालेलं. आता जीव मी आहे म्हणणारा म्हणून द्या त्याला. मी देह आहे, मी काळ आहे, मी गोर आहे, मी आज आहे, मी पंज आहे म्हणून दे. स्थूल देहाला धर्माला धरून किंवा सूक्ष्म देहाला धरून म्हणजे व्यावहारिक कसं जीवही व्यावहारिक आणि त्याचे समजणं सुद्धा आणि जीवाचं मूळ स्वरूप जरा मस्त. जीव ब्रह्मरूपच आहे का करायचा नवरदेव करायचा का नवरदेव करायचा. चलू दे आता तुम्हाला लय हुंडा चांगला तिंबलानं पोळी चांगली येत. हे तीन वेदांत शास्त्राचे मुख्य सिद्धांत आहे असं साखरे महाराज विनायक महाराज साखरे सांगितले. वेदांताचे काय मुक्ती आणि याचसाठी आता याचसाठी जप नाही तर जप कशासाठी म्हणजे माझं तपश्चर्या तपश्चर्या कशासाठी मला चमत्कार होण्यासाठी. हे तीन वेदांत शास्त्राचे मुख्य सिद्धांत आहे. ते सिद्धांत तर शास्त्रकाराने जो तात्विक विचार केला आहे त्यापेक्षा अत्यंत महत्वाचे आणि महान द्रष्ट अदृष्ट नाही द्रष्ट फल देण्यास उपयोगी आहेत. द्रष्ट म्हणजे आता इथं हे शास्त्रकारांनी वरी सांगितलेले तसे नाही, ते आता इथं द्रष्ट फल देणारे आहेत. हे लक्षात येण्याकरता तात्विक विचार करणाऱ्या शास्त्रकारापैकी जैन बुद्धादिक नास्तिक शास्त्रकाराचा विचार सोडून त्याचा विचार केलाच नाही. सांख्य न्यायादी शास्त्रकाराने असा तात्विक विचार केला आहे ते आता पाहू. हा म्हणून तो वृत्ती प्रभाकर मध्ये ह्या श्लोकाचा काय केलेला आहे हा त्या कोट केलेला आहे. संशयाला काय नाही राहिले पाहिजे. सारांश तुम्हाला या लक्ष्मणधर कवी जो आहे त्याने जे 28 श्लोक पुढे दिलेत आपल्याला बघायचे ते त्या श्लोकात तुमचा काय व्हायला पाहिजे गती व्हायला पाहिजे प्रवेश व्हायला पाहिजे ते समजायला. त्यासाठी तुम्हाला नाही का प्रवासामध्ये ड्रायव्हर डाऊ दे कशाला काय काही द्यायली तू अरे लागत आहे बाबा ड्रायव्हर आंघोळ केलं लागत आहे.
शिशिराव रे कशाला अरे लागत बा कुठं नाही मी घेईन डिस्टिलरी काय म्हणते त्याला आपण जिथं त्या मिळत नसल्या तर ती माय सांगतच राहतील हे करा ना तसं इथं सगळ्याला पोषक असणार चिंतन आता आपण पुढे करू असं सांगतो कुंडलिका विश्वात्मके देवे भाग्यस्य तोषावे तोषोनी मद द्यावे पसायला नाही हे काळांची व्यंकटी सांडो वाढो ता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो मुक्ता कला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पुरुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड जेता पहिन हे सर्वाही सदा सज्जना सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे भजवादी पुरुषी अखंडित आणि ब्रह्मोपजीवी विशेषी लोकी दृष्ट विजय होवावे हे ब्रह्मणे श्री विश्वेश्वराहो होई दान पसाहो हे देव रे ज्ञान देव सुख्या हे देव रे ज्ञान देव